एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरी अंतर्गत येणाऱ्या शासकीय आश्रमशाळा बिजेपार येथील विद्यार्थिनी कुमारी अलका रामदास मरस कोल्हे हिने क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे। 400 मीटर रिले स्पर्धेमध्ये तिने कांस्य पदक जिंकले। पहिल्या ट्रायबल खेलो इंडिया राष्ट्रीय स्पर्धेत यश संपादन केले। या स्पर्धेच्या पात्रता फेऱ्या पालघर व झारखंडमधील रांची येथे पार पडल्या। या दोन्ही फेऱ्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत अलकाने मुख्य स्पर्धेपर्यंत मजल मारून छत्तीसगड येथे झालेल्या अंतिम फेरीत कांस्य पदक पटकावले आहे। तिच्या या यशामुळे गोंदिया जिल्ह्याचा तसंच महाराष्ट्राची मान उंचावली आहे। अलका हिच्या या यशाबद्दल प्रकल्प अधिकारी श्री उमेश काशीद यांनी अभिनंदन केले आहे। हे यश केवळ वैयक्तिक नसून संपूर्ण आदिवासी समाजासाठी व राज्यासाठी अभिमानाची बाब आहे। एक आश्रम शाळा एक खेळ या उपक्रमाअंतर्गत राष्ट्रीय खेळाडूंच्या मार्गदर्शनाखाली बिजेपार आश्रमशाळेत मिळालेले विशेष प्रशिक्षण, संतुलित आहार व पुरेसे क्रीडा साहित्य यामुळे हे यश शक्य झाल्याचे सांगितले जात आहे। या यशामागे प्रकल्प अधिकारी श्री उमेद काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा समन्वयक श्री तुलसीदास बघाडे व मुख्याध्यापक श्री अशोक इस्कापे यांचे नियोजन व समर्पण महत्त्वाचे ठरले। अलकाने आपल्या या उल्लेखनीय यशाचे श्रेय आई वडील तसंच क्रीडा प्रशिक्षक श्री महेंद्र कचलाम यांना दिले आहे। अलका मरस कोल्हे हिच्या या यशामुळे संपूर्ण गोंदिया जिल्ह्यात आदिवासी समाजात तसंच आश्रमशाळेतील शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून तिच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। आसमानों के आगे है ये सपनों का जहां, पंख लगा कर उड़ भी जाओ, परियों का है आशिया। नाचेंगे झूमेंगे मस्ती में